थेट ठाण्यामध्ये जाऊया। ठाण्यामध्ये जय जवान पथकाकडून सध्या थर लावण्याचे प्रयत्न सुरू झालेत। संकल्प प्रतिष्ठान इथे दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आणि तिकडे जय जवान पथक हे थर रचण्याचा प्रयत्न करतायत। आपलाच विक्रम ते मोडीत काढणार का याची उत्सुकता आहे। जय जवान पथकाच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण दरवर्षी अचंबित करणारं असं काम ते करत असतात। दहीहंडी उत्सवामध्ये थरावर थर लावण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। ठाण्यामध्ये गोविंदा पथकांची गर्दी आहे, तर तिकडे वरळीमध्ये जांभोरी मैदानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार पोहोचलेले आहेत। वरळीतली ही दहीहंडी राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्त्वाची ठरते, कारण का आदित्य ठाकरे यांचा हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि लवकरच विधानसभा निवडणुका राज्यामध्ये होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय नेता आपापल्या भागातलं आपलं प्राबल्य, आपली हुकूमत, आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि बक्षिसांची लयलूट सुद्धा दहीहंडीच्या निमित्तानं होताना दिसतेय। कलाकारांसह राजकीय मंडळी सुद्धा विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहताना आपल्याला दिसतायत। वरळीतल्या जांभोरी मैदानामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार हे भाजपचे नेते उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। तर ठाण्यामध्ये जय जवान पथकाकडून थर रचण्याचा प्रयत्न केला जातोय। ठाण्यातल्या चौकामध्ये सध्या गोविंदा पथकांचा उत्साह आपल्याला दिसतोय, आनंद दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।